ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 14 सप्टेंबरचा रविवारचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आज रात्री सुद्धा ही मालिका प्रदर्शित होणार आहे. तर बघा, आजचा भाग ना खरंच खूप इंटरेस्टिंग दाखवलाय त्यांनी. आजच्या भागामध्ये ही सायली खूप सुंदर मेकओव्हर करून आली आहे अर्जुनच्या समोर. अस्मिता आणि सायली या दोघांचं बोलणं दाखवलं. आता काल आपण बघितलं होतं की सायली थोडी इन्सिक्युअर फील करते अर्जुनच्या बाबतीत. सायली इमॅजिन करते काल की अर्जुन कुठल्या मुलीकडे बघतोय काम करता करता वगैरे वगैरे. तेव्हा ती अस्मिताला म्हणते, नाही नाही अस्मिता ताई, कामासाठी सुद्धा यांनी दुसऱ्या कोणाकडे बघता कामा नाही, यांचं लक्ष माझ्याकडेच असायला हवं. अस्मिता म्हणते, मग तुला ना स्वतःमध्ये थोडा बदल घडवायलाच हवा सायली. सायलीला आता टेन्शन आलंय. सायली म्हणते, अस्मिता ताई पण यातलं काही मला करणं जमेल असं मला नाही वाटत. अस्मिता म्हणते, अगं का नाही जमणार, मेकअप वगैरे नको करूस जास्ती, पण असं काकूबाई सारख्या साड्या नको घालूस ग, लेटेस्ट फॅशनचे कपडे घाल ना. त्या दिवशी नाही का डेटवर जाताना किती छान ड्रेस घातला होतास तू, त्या दिवशी छान दिसत होतीस तू. सायली म्हणते, मला ड्रेस घालणं जमेल. अस्मिता म्हणते, त्या दिवशी ना हेअरस्टाईल नव्हती चेंज केलीस तू, ती तेवढी आज चेंज कर. मग सायली म्हणते, अस्मिता ताई मला नाही जमतो वेगळ्या वेगळ्या हेअरस्टाईल करायला. अस्मिता म्हणते, अगं मग मी कशाला आहे, मी करून देते ना तुझा छान मेकओव्हर, तुझी तयारी आहे ना तेवढं सांग. मग सायली म्हणते, हो आहे ना माझी तयारी. अस्मिता म्हणते, असला मेकओव्हर करते ना तुझा की अर्जुन तुझ्यामध्ये हरवून जाईल. चल सायली, माझ्या रूममध्ये जाऊया, छान मेकअप करते आणि इथे येऊन तुझा ड्रेस चेंज कर. हा, अस्मिता आता घेऊन गेली आहे बरं का सायलीला तिच्या खोलीमध्ये आणि तिचा मस्त मेकओव्हर करून देते. खरं सायली खूप गोड दिसली आहे प्रेक्षकांनो. आता इकडे प्रियाचा कोर्टामध्ये तमाशा चालू आहे. हा या सीन मध्ये आता या प्रियाचे वकील तिला प्रश्न विचारतायत, काय हो तन्वी किल्लेदार, तुम्ही कोर्टामध्ये सांगितलं की तुमच्यावर दबाव टाकण्यात आला म्हणे साक्ष देण्यासाठी. प्रिया म्हणते, हो हो माझ्यावर दबावच टाकण्यात आला. वकील विचारतात, नक्की काय झालं तुम्ही कोर्टाला सांगा. मग प्रिया म्हणते, हो हो सांगते ना, महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे आमचा आश्रम विकत घ्यायला आले होते, तेव्हा नक्कीच माझंही मत होतं की मधुभाऊंनी आश्रम शिखरेला विकून टाकावा, यामुळे माझाच नाही सगळ्यांचाच फायदा झाला असता, पण मधुभाऊंनी माझं नाही ऐकलं. मग आता ते वकील म्हणतात, मग साक्षी शिखरे सोबत तुमचा कॉन्टॅक्ट कसा झाला. प्रिया म्हणते, माझ्याकडे ना कॉलेजची फी भरायला पैसे नव्हते, तेव्हा मी साक्षीकडनं ते पैसे घेतले. ते पैसे मी साक्षीकडनं उधारीवर घेतले होते, ते पैसे परत करणं मला शक्य नव्हतं आणि याचाच फायदा साक्षी शिखरे आणि महिपत शिखरे या दोघांनी घेतला. महिपत शिखरे म्हणजे साक्षी शिखरेचे वडील, यांनी मला धमकवायला सुरुवात केली. यांनी मला सांगितलं की मी जर कोर्टामध्ये साक्षीची बाजू नाही घेतली तर ते जे तिने साक्षीने दिलेले पैसे होते ते मला चौपट द्यावे लागतील. मी कुठून पैसे देणार होते युअर ऑनर. महिपत आता हिचे नाटकं नुसते बघतोय, काय काय तमाशा करते काय काय नाही. प्रेक्षकांनो अवघड आहे बाबा, काय काय खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं होत राहतं जगामध्ये, त्याचा काही नेम नाही आहे. त्यामुळे कुठल्याच गोष्टी आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, हे खरं आहे. तर अश्विनला मात्र काही झालं तरी त्याची बायको अगदी हरिश्चंद्राची मूर्तीच वाटते. तर बघा आता पुढच्या सीनमध्ये चैतन्य आणि अर्जुन दाखवलेत, पोलीस स्टेशनमध्ये गेलेत ते लाल गाठोडं शोधायला. बऱ्याच वेळ गाठोडं शोधल्यानंतर चैतन्य म्हणतो, नाही रे अर्जुन, इथे नाहीये सायलीचं गाठोडं. अर्जुन म्हणतो, सायलीचं पण नाहीये आणि तन्वीचं गाठोडं पण नाहीये. आता ते पोलीस आलेत आणि ते म्हणतात, हे बघा सर, या रजिस्टरमध्ये आश्रमात जप्त केलेल्या सगळ्या वस्तूंची यादी आहे. म्हणजे जेव्हा मधुभाऊ सुटले तेव्हा आम्ही सगळं सामान वात्सल्य आश्रमात परत केलंय. तर अर्जुन आता त्या रजिस्टरमध्ये ते काय काय सामान परत केलं त्याची यादी बघतो. त्यामध्ये ना प्रेक्षकांनो सगळं डिटेल लिहिलेलं असतं बरं का, की शिलाई मशीन किती होते, काय काय होतं, गाठोडी किती होती. आता त्या गाठोडीवरती अर्जुननी क्लिक केलंय आणि त्यावरती 20 पैकी 18 गाठोडी आहेत असं लिहिलेलं आहे. म्हणजे अर्जुनला माहिती आहे 20 गाठोडी होती. त्याने ते पाहिलं आणि म्हणतो, काय हे कसं शक्य आहे, त्या दिवशी पोलिसांनी फक्त 18 गाठोडी जप्त केली होती. आता असा प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा प्रियाचा सीन दाखवलाय त्यांनी आणि प्रियाच्या सीनमध्ये प्रिया कोर्टात सांगते, आता एवढंच नाही युअर ऑनर, या महिपत शिखरेने मला जीवे मारायची सुद्धा धमकी दिली हो. प्रियाचा नेहमीप्रमाणे ड्रामा चालूच आहे. महिपत आता संतापून ओरडतो आणि म्हणतो, अरे खोटं बोलती पोरगी, खोटारडी एक नंबरची, स्वतःच्या बापाला विकू शकती ही पोरगी पैशासाठी, अशी आवल्या देही. या बाईचे ना नाटकं चालू आहे जेलमधून सुटण्यासाठी, विचारा तिला, विचारा मी कधी हल्ला केला तिच्यावर, विचारा ना. आता लगेच प्रिया म्हणते, नाही नाही खोटं खोटं बोलतोय हा महिपत शिखरे. त्यावर आता ते जज म्हणतात, ऑर्डर ऑर्डर, हे बघा महिपत शिखरे, कोर्टाची शांतता भंग करायची नाही, नाहीतर तुम्हाला शिक्षा देण्यात येईल.
आता ते मैपतचे वकील म्हणतात, काय करताय तुम्ही, खाली बसा. खाली बसा ना. मग मैपत चुपचाप खाली बसतो. आता एवढा मैपत शिकरे स्वतः सांगतोय प्रेक्षकांनो की 1 नंबरची खोटारडी आहे, तरी सुद्धा अश्विनला अजूनही डोक्यात काही आता काय म्हणू. असो, प्रिया आता त्याच्याकडे अशी रागाने बघायला लागते आणि अश्विन सुद्धा मैपतकडे रागाने बघत असतो. आणि मैपत आता प्रियाला खाऊकट ठेवू या नजरेने बघतोय. पुन्हा अर्जुन आणि चैतन्याचं सीन दाखवलंय. नेहमीप्रमाणे एकामागोमाग एक सीन दाखवले जातात. तर आता चैतन्य म्हणतोय अर्जुनला, अरे असं कसं शक्य आहे अर्जुन, कुसुमताई म्हणाल्या होत्या की आल्या गेल्यांची 20 गाठोडी आश्रमात बनवण्यात आली होती ना. अर्जुन म्हणतो, अरे तेच तर, इथे लिस्टमध्ये तर फक्त 18च गाठोडी पोलिसांनी हस्तगत केली हे लिहिलंय. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, याचा अर्थ पोलिसांनी फक्त 18च गाठोडी आश्रमातून घेतल्या होत्या रे, आणि 18च्या 18 पुन्हा हस्तगत म्हणजे देण्यात आल्यात ना परत आश्रमामध्ये. अर्जुन म्हणतो, याचा अर्थ तुला कळत नाहीये का चैतन्य, अरे 18च गाठोडी आहेत. याचा अर्थ सायली आणि तन्वी या दोघींचीही गाठोडी पोलीस स्टेशनच्या आत आलीच नव्हती चैतन्य. कोणीतरी ती 2 गाठोडी तपासणी करायच्या आधीच गायब करण्यात आली आहे. कोण असेल या सगळ्यांच्या मागे. अर्जुन या गोष्टीचा शोध नक्की लावणारे प्रेक्षकांनो. आणि काय आहे, खरी तन्वी रिव्हील झाल्यावर आपल्याला सिरियल बघायची मजा येणार नाही ना. आपण स्टेप बाय स्टेप मालिका एन्जॉय करूयात असं मला वाटतंय. तसंही बरंच इंटरेस्टिंग दाखवायचा प्रयत्न करतायत ते. आता सुमनचा त्यांनी आज सीन दाखवलाय. रविराज आणि प्रतिमा दोघं काळजीने सुमनला विचारत असतात की तिला काय झालंय. खूप छान दाखवला प्रेक्षकांनो हा सीन. रविराज म्हणत असतात, सुमन हे बघ, तू घाई गडबडीमध्ये स्वतःला इजा करून घेतलीस ग. मला सांगितलं प्रतिमाने. गेले काही दिवस आम्ही दोघं बघतोय ग, तू खूपच घाबरलेली दिसते सुमन. काय झालंय, तुझ्या मनात नक्की काही आहे का असं की तू काही सांगत नाहीयेस आम्हाला, काही प्रॉब्लेम आहे का सुमन. आता सुमन म्हणते, नाही हो भाऊजी, तसं काही नाहीये. प्रतिमा त्या म्हणतात, बघा मी म्हणते ना, सुमन कबूलच करत नाहीये, ती काही सांगतच नाहीये हो आपल्याला. ए सुमन, अगं तुला त्रास होतोय हे दिसतंय का आम्हाला, कसला त्रास आहे हे तू आम्हाला सांगत नाहीयेस. आता सुमनला खरं तर सांगायचं आहे बरं का या दोघांना, आणि ती सांगायचा सुरुवात पण करते सांगायला. बघा आता काय होतं. रविराज म्हणतात, हे बघ सुमन, तुला मी थेटच विचारतो, तुला नागराजचं वागणं खटकतंय का. नाही, तसं त्याचं वागणं खटकण्यासारखंच असतं. असं काही घडलंय का सुमन जे तुला सहन होत नाहीये. सुमन आता बघत राहते रविराजांकडे, तिला खरं तर सांगायचंय. रविराज म्हणतात, सुमन तुला सांगता येत नाहीये का, अशी काही गोष्ट आहे का, तो काही चुकीचं वागतोय का तुझ्यासोबत. नागराज जर काही तुला त्रास देत असेल तर सांग, आम्ही दोघंही आहोत तुझ्या पाठीशी. प्रतिमा त्या पण म्हणतात, अगं सुमन, तू काही बोललीच नाहीस तर कसं कळेल आम्हाला तुझ्या मनात काय चाललंय. सुमनला असं वाटत असतं की आता या दोघांना सांगून टाकावं. आणि तेवढ्यात आता त्यांनी पुन्हा अर्जुन आणि चैतन्याचा सीन दाखवलाय. तर सुमन आता सांगणारच असते बघा प्रेक्षकांनो. आणि मध्ये हा छोटासा सीन घेतलाय त्यांनी. चैतन्य फोनवर कोणाशी तरी बोलतोय. आता बॅक टू ते अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेत. चैतन्य म्हणत असतो, काय तुला खात्री आहे, ओके ठीक आहे, आम्ही बघतो काय करायचं ते. आता बघा चैतन्य कोणाशी तरी फोनवर बोललाय आणि आता तो अर्जुनला सांगतोय सगळं. अर्जुन म्हणतो, काय रे काय झालं, एवढं का टेन्शन मध्येस. चैतन्य म्हणतो, अर्जुन तुम्हाला सांगितलं होतंस ना की तन्वीच्या विरोधी केसमध्ये कोण आहे, म्हणजे कोण तिची केस लढतंय, तेच मला आता कळलंय. अर्जुन म्हणतो, कोण आहे तिचा वकील. चैतन्य म्हणतो, अरे तो देसाईचे तिचा वकील, आत्ता कन्फर्म झालंय रे मला. अर्जुन म्हणतो, व्हॉट, अरे यार हा वकील काय. अर्जुन म्हणतो पुढे, आपल्या एखाद्या मित्राकडे, एखाद्या मित्र वकिलाकडे ती केस असती तर बरं झालं असतं रे, आपल्याला निदान त्या वकिलाशी बोलता आलं असतं. पण हा देसाई हा कधीच कोणाशी नीट धड बोलत नाही रे, त्याला नीट बोलताच येत नाही. चैतन्य म्हणतो, हो ना यार, 1 नंबरचा तिरसट माणूस आहे तो देसाई, त्याचं अख्ख्या जगाशी काय वाकडं आहे ना ते कोणाच ठाऊक. तर आता अर्जुन म्हणतो, नाही चैतन्य, आपल्याला त्याच्याशी बोलायलाच हवं, त्याला कळायला हवं की तन्वी खोटं बोलतीये. एक काम करतो, मी त्याला फोन करतो आणि भेटत असेल तो समोर जाऊन भेटूयात त्याला, आधी फोनवर कन्फर्म करतो. चैतन्य म्हणतो, चल बघ तरी फोन करून. अर्जुन आता फोन लावतो तेव्हा तो देसाई काही फोन उचलत नाही, नुसती रिंग वाजत असते. आता ऑब्विसली तो देसाई कोर्टात असल्यामुळे कसा फोन घेईल. अर्जुन म्हणतो, नो इश्यू, तो देसाई एवढा स्ट्रिक्ट आहे ना की तन्वीच्या माफीनाम्याला तो कोर्टाकडनं जबरदस्त रिक्वेस्ट करेल की हिला मिळाला नाही पाहिजे माफीनामा. आता मला असं वाटतंय प्रेक्षकांनो, विरोधी वकील म्हणजे बहुतेक मैपतच्या वकिलाबद्दल हे बोलले, थोडं कन्फ्युजन झालं मला या दोघांच्या डिस्कशनमध्ये. तर असो, आता इकडे पुन्हा सुमनचं सीन दाखवला बरं का.
आता रविराजांनी सुमनला बरंच कन्व्हिन्स केलंय की तू काही टेन्शन घेऊ नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तेव्हा सुमन कन्व्हिन्स होते आणि फायनली ती सांगायला लागते. ती म्हणते, भाऊजी तुम्हाला जे वाटतंय ते बरोबर आहे. सुमन जेव्हा असं बोलते तेव्हा रविराज आणि प्रतिमा त्याला आश्चर्यच वाटतंय. मग सुमन म्हणते, मला ना यांचं वागणं हल्ली खूप खटकायला लागलंय, यांचं वागणं ना मला खूप चुकीचं वाटतंय. आता पुढे सुमन काही बोलणार तेवढ्यात नागराज अवतरतो बरं का, आणि दारातच असतो की लगेच ओरडायला लागतो. काय बोलली सुमन तू? तुला माझं वागणं चुकीचं वाटलं? काय वागलो ग मी तुझ्याशी चुकीचं? सांग ना, आता सांग काय चुकीचं वागलं मी तुझ्याशी? सुमन घाबरते बरं का, आणि रविराज ओरडतात, नागराज आवाज खाली ठेवायचा. रविराज खूप चिडतात आणि म्हणतात, बायकोशी बोलायची पद्धत आहे का तुझी नागराज? नागराज म्हणतो, अरे दादा मला माहितीये ना, ही फालतूच्या तक्रारी करत असते रे. नाही, मी हिला वेळच देत नाही, हिला फिरायला नेत नाही, सिनेमाला नेत नाही, शॉपिंगला नेत नाही, असं काहीतरी फालतू चालू राहतं रे हिचं नेहमी नेहमी. आता सुमन घाबरते बरं का प्रेक्षकांनो. अरे तो माणूसच असा आहे, कोणी घाबरेल त्याला, पण थोडी हिंमत सुमनने दाखवायला हवी. नागराज म्हणतो, अरे दादा ही असा बाऊ करते जणू काही मी एखाद्याचा खूनच केलाय. रविराज म्हणतात, अरे मग तुला कळत नाही का नागराज, तुला संवाद साधता येत नाही का बायकोशी? अरे तिच्याशी शांतपणे बोल नागराज. नागराज म्हणतो, बरोबर आहे तुझं दादा, करेक्ट आहे, हिच्याशी ना शांतपणे संवाद साधतो मी. चल गा, चल आतल्या खोलीत, बोलतो तुझ्याशी शांतपणे. ही कोणती पद्धत आहे प्रेक्षकांनो? चल ग खोलीत आणि बोलतो तुझ्याशी शांतपणे. आता रविराजांना पण कळलंय बरं का हे सगळं, की हा हिला धमक्या देतोय. आता ही सुमन घाबरून अशी मान हलवत असते, नाही 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 म्हणत असते. आता नागराज म्हणतो, नाही नाही काय नाही नाही, दादा सांगतोय ना संवाद साधायला पाहिजे, चल ना मग खोलीत, साधतो ना तुझ्याशी संवाद, चल चल आतल्या खोलीत चल. आता एवढा विचित्र पद्धतीने हा बोलतोय सुमनशी. सुमन रडवेली झालेली असते. आता रविराज आणि प्रतिमा त्या दोघे आश्चर्याने बघतात आणि सुमन आता केविलवाणी त्यांच्याकडे पाहत असते बरं का. नागराज येतो आणि या सुमनचा हात धरतो आणि तिला अक्षरशः ओढत ओढत खोलीत नेतो. सुमन ओरडत असते, अहो ऐका ना जरा माझं, अहो ऐका तरी. आता बिचारे रविराज आणि प्रतिमात्या काय करणार प्रेक्षकांनो, जोवर सुमन त्याचा विरोध करत नाही. रविराज आणि प्रतिमात्या हे दोघं तरी बिचारे काय करणार ना, जोवर सुमन नागराजचा विरोध करत नाही तोपर्यंत. तर बघा आता इकडे चैतन्य आणि अर्जुन या दोघांचा सीन पुन्हा दाखवलाय. चैतन्य म्हणतो, एक मिनिट अर्जुन, तू देसाईच्या कोणत्या नंबरवर फोन केला होतास, मोबाईल नंबरवर की ऑफिसच्या नंबरवर? अर्जुन म्हणतो, माझ्याकडे मोबाईल नंबरवर आहे रे त्या देसाईचा. मग चैतन्य म्हणतो, माझ्याकडे ऑफिसचा नंबर आहे, थांब मी फोन करतो. चैतन्याने पुन्हा फोन लावलाय देसाईच्या ऑफिसमध्ये आणि तिथे माहिती विचारली आहे, देसाई आहेत का, कोर्टात गेलेत का, अच्छा अच्छा, त्यांची काही आज कुठल्या केसची तारीख आहे का, कुठल्या केसची सांगू शकाल का? ओके ओके ठीक आहे. आता अर्जुन विचारतो, काय रे चैतन्य काय झालं, कोर्टात गेलाय आज तो देसाई? चैतन्य म्हणतो, हो ना, आणि त्याच्या कुठल्या केसची तारीख आहे हे त्याच्या पिऊनला आज माहिती नाहीये किंवा त्याला आपल्याला सांगायचं नसेल. तर आता हा सीन अतिशय डेंजर दाखवला त्यांनी. नागराज सुमनला धमकवतोय, तो तिला विचारतोय, काय सांगत होतीस ग तू दादा वहिनीला? सुमन घाबरलेली असते खूप नागराजला. ती म्हणत असते, नाही हो मी काही नाही सांगितलं दादा वहिनींना, उलट वहिनीच सांगत होत्या भाऊजींना की माझ्या पायावर सांडशी पडली ना मगाशी चुकून, तर मला लागलंय. नागराज म्हणतो, बघू दे कुठे लागलंय? अरे बापरे, केवढं लागलंय ग सुमन, दुखतंय का ग, खूप दुखतंय? आता असं बोलतो आणि तिचा हात पिरगाळतो बरं का प्रेक्षकांनो, आणि तिच्या तोंडावर सुद्धा हात ठेवतो आणि तिला धमकवतो, काय चाललंय सुमन तुझं, तुला सांगितलं होतं ना मी बोलायचं नाही काही, तुला सांगितलं होतं की नाही? तुला सांगितलं होतं मी की कोणाला माझ्याविषयी काही कळता कामा नाही, संशय येता कामा नाही. एकदा सांगितलेलं तुला कळत नाहीये का? तुझ्या वागण्यामुळे सुद्धा कोणाला संशय नाही आला पाहिजे सुमन, बोललो होतं का नाही तुला? तोंड बंद ठेवायचं तोंड. आता तो अक्षरशः सुमनचं तोंड दाबतोय आणि तिला हर्ट करायचा प्रयत्न करतोय. प्रेक्षकांनो, सदर वाहिनीमध्ये हे सगळं फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने दाखवलंय असं त्यांनी खाली सूचना दिलेली आहे. तर नागराज तिला मुद्दाम त्रास देतो आणि म्हणतो, लक्षात राहील ना तुझ्या सुमन, आता जर कोणाला बोललीस ना तर याद राख, आणि तिला असं खुर्चीवर जोरात लोटून देतोय. बिचारी सुमन प्रेक्षकांनो, अवघड असतं अशा बायकांचं ज्या बिचाऱ्या भोळ्या असतात आणि कोणाला काही बोलूही शकत नाहीत. असो, तर आता हा आजच्या एपिसोडमधला सगळ्यात महत्त्वाचा सीन. अस्मिता आता येते पळत पळत आणि म्हणते, मम्मा डॅड लवकर या, तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. कल्पना ताई म्हणतात, अगं हळू अस्मिता. मग आता ही अस्मिता म्हणते, विमल लवकर ये, तू सुद्धा खुश होशील, चल ये लवकर, बघ मम्मा सायली कशी दिसते. आणि अस्मिता सायलीला आता आवाज देते. सायलीची एंट्री खूप मस्त दाखवली आणि अगदी ग्रँड. सायली खरंच खूप गोड दिसते हा प्रेक्षकांनो.
तिने सिंपल ड्रेस घातलाय पण मेकओव्हर मात्र खूप गोड केलाय तिने. मुळातच ना प्रेक्षकांनो, ती एक सिंपल आणि क्यूट अशी ॲक्ट्रेस आहे. तिला ना वेगळ्या अशा मेकओव्हरची गरज नाहीये. कुठल्याही ड्रेसमध्ये ती अतिशय क्यूट, गोड, ब्युटिफुल काय काय शब्द असतील ना ते म्हणा, पण सायली मस्तच दिसतीये. सायली एकदम फायर दिसतीये, फायर. आता कल्पनाताई आणि प्रतापराव सुद्धा पाहतच राहतात तिच्याकडे. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई सायली किती सुंदर दिसतेस तू. बाई तुला ना माझी दृष्ट लागेल हा. विमल म्हणते, वहिनी तुमची नाही हा दृष्ट लागणार, पण तरी सुद्धा मी सायलीताईंची नंतर दृष्ट काढणार आहे. मग प्रतापराव म्हणतात, ए कल्पना, अगं मेक ओव्हर का काय म्हणतात हे ते का ग? ए काही असो हा, सायली तुझं नवीन रूप तुला खूप शोभून दिसतंय बघ. सायली खरंच गोड दिसते हा प्रेक्षकांनो, खूपच छान दिसतीये. कल्पनाताई आता सायलीच्या जवळ येतात आणि खरं खरं तिची दृष्ट काढतात आणि सायली आता छान लाजत असते, गोड गोड हसत असते. कल्पनाताई म्हणतात, सायली तू मुळातच एवढी गोड दिसतेस ना, पण या नवीन ड्रेसमध्ये, या नवीन रूपामध्ये तू आणखीन गोड दिसतेस. सायली म्हणते, आई अहो या सगळ्याचं श्रेय आपल्या अस्मिताताईंना जातं हं. अस्मिता म्हणते, चल सायली माझं काही श्रेय नाहीये हं, सगळं क्रेडिट तुझ्या रूपाचं आहे बरं का, मी फक्त तुला काही टिप्स दिल्या एवढंच. प्रतापराव म्हणतात, आता जर अर्जुन आला ना तर बायकोच्या पुन्हा प्रेमात पडेल. आता तेवढ्यात खरंच अर्जुन आला बरं का. अस्मिता म्हणते, डॅड आला आला, अर्जुन आला, आता बघूया आता अर्जुन कशी रिॲक्शन देतोय सायलीला. बरं याने सायलीचा पोपट केला बरं का. हा फोनवर बोलत बोलत चाललेला असतो. आता तसं पाहिलं तर बिचाऱ्याला कसं लक्षात येईल प्रेक्षकांनो. आता तो नेहमी सायलीला साडी घालून बघतो. आता तिने एकदम ड्रेस वगैरे घातलाय त्यामुळे त्याचं नाही लक्ष गेलं, पण तरी मला असं वाटतं की त्याने लक्ष द्यायला हवं होतं. आता अचानक एवढी सुंदर मुलगी त्याच्यासमोर उभी आहे म्हणल्यावर ॲटलिस्ट ती मुलगी कोण आहे हे तरी त्याने पाहायला हवं होतं ना. बाई हा जरा जास्तीच नाकाच्या नीट चालतो वाटतं. तर असो, आता अर्जुन फोनवर बोलत बोलत सरळ चालला जातो. आता त्या सायलीला कसं तरी होतं ना, सगळेजण पाहतच राहतात हा माणूस आहे का कोण आहे. असो एक गंमत केली प्रेक्षकांनो. तर बघा आता कल्पनाताईला वाटतं हा असा कसा आपला पोरगा. सायली विचार करते मनात, असतील हे कामात, पण असं कसं यांचं माझ्या नव्या रूपाकडे लक्ष नाही गेलं, यांना माझ्यात काही रस उरला नाहीये का, यांचं असं कसं इतकं प्रेम कमी झालं माझ्या बाबतीत. सायली बिचारी मनात असंख्य प्रश्न घेऊन उभी आहे. असतं प्रेक्षकांनो, असं होतं बरं का. आता या कल्पनाताई म्हणतात, हा अर्जुन ना कधी कधी अति करतो. सायली जाऊ दे बाई, तू नको मनाला लावून घेऊस. प्रतापराव आता चिडतात आणि म्हणतात, कल्पना याला काय अर्थ आहे, मला सांग कल्पना, तू जर अशी वेगळी तयार होऊन माझ्या समोर आली असती आणि मी जर दुर्लक्ष करून तुझ्या समोरून निघून गेलो असतो तर तुला चाललं असतं का. कल्पनाताई म्हणतात, अजिबात नसतं आवडलं मला. प्रतापराव म्हणतात, मग तू सायलीला काय समजवतेस, जा तुझ्या मुलाचे कान उपट. सायली म्हणते, नको बाबा जाऊ द्या, ते कामात असतील, चैतन्य भाऊजींशी बोलत होते ना ते फोनवर, नसेल गेलं त्यांचं लक्ष. मग अस्मिता म्हणते, सायली तू त्याची बाजू घेऊ नकोस हा, हे बघ तो चुकलाय आणि मम्मा आणि डॅड तुम्ही दोघं त्याला सुनवा चांगलं जाऊन. सायली म्हणते, नाही नको अहो अस्मिताताई, खरंच नको. अस्मिता म्हणते, नको नको काय, त्याची खोड मोडायलाच हवी. प्रतापराव म्हणतात, नाहीतर काय बायकोशी असं कोणी वागतं का. मग अस्मिता म्हणते, सायली तू नको टेन्शन घेऊस, अर्जुनला ना आम्ही बरोबर सरळ करू बघ. मग प्रतापराव म्हणतात, सायली तू एक काम कर, अर्जुन खाली आला की तू त्याच्याकडे दुर्लक्ष कर, बघूयात तो काय करतो. मग विमल म्हणते, अहो पण अर्जुन दादा चिडले तर. मग ही कल्पनाताई म्हणते, अगं चिडू दे विमल, त्याला ना आता ना जरा अद्दल घडूयात. नाही सायली आता तू त्याच्याकडे दुर्लक्षच कर. मग अस्मिता म्हणते, माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. आता ती आयडिया काय आहे हे आपल्याला उद्या कळणार आहे प्रेक्षकांनो. आता एक छोटासा सीन त्यांनी पुढे दाखवलाय. अर्जुन अजूनही फोनवरच बोलत असतो चैतन्यशी आणि फोनवर बोलता बोलता तो त्याच्या बेडरूममध्ये गेला सुद्धा. आता बेडरूममध्ये गेल्यावर जवळपास त्याचं बोलणं पूर्ण झालंय. आता इकडे सायलीचं तोंड उतरलं ना त्या अर्जुनने तिच्याकडे पाहिलं नाही. मंडळी सायलीचा हा मेकओव्हर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बाई मला तर सायली फार आवडली आणि मुळातच ती गोड आहे हो मगाशी म्हटल्याप्रमाणे. तर बघा अर्जुन आता फोनवर बोलणं त्याचं पूर्ण करतो आणि विचार करतो, अरे बायको आलीच नाही आज बेडरूममध्ये, कॉफी घेऊन पण नाही आली, कमाल यायची. बायको ए बायको अगं कॉफी आण. तरी सुद्धा अर्जुनला खालून काही रिप्लाय येत नाही. आता एवढ्या खालून याला वर कुठे आवाज जाणार आहे कोणास ठाऊक, जात असेल म्हणा यांच्या घरात. तर बघा सायली आता तिकडनं खालून काही रिस्पॉन्सच देत नाही. हा विचार करतो, कमाल आहे, अरे हिचं काही रिप्लायच नाही आला, नाही ही आहे की नाही घरात, कुठे ही.
आता अर्जुन खाली येतोय बरं का सायलीला शोधायला. आता त्याला आठवण आली फोनवर बोलणं झाल्यावर. होतं प्रेक्षकांनो, माणसं कामाच्या धुंदीमध्ये नाही देत बायकांकडे लक्ष. तेव्हा कधी कधी बायकांना असं वाटतं इन्सिक्युरिटी वगैरे वगैरे. आणि या गोष्टीचे ना विशेष असे टप्पे असतात, म्हणजे वयाचे टप्पे असतात. असं कधीही कुठेही काही वाटत नसतं कोणाला. तर असो, या बाबतीत चर्चा करायला गेलो तर अजून 2-4 व्हिडिओ होतील आपले. तर आता अर्जुन खाली येतो आणि बायको बायको म्हणायला लागतो. अस्मिता म्हणते आला आला. आता अर्जुनने विमलला विचारलंय, अरे विमल, बायको कुठे आहे माझी आणि माझी कॉफी? मग कल्पनाताई लगेच म्हणतात, विमल कॉफी छान झाली ग. अर्जुन म्हणतो, काय विमलने केली कॉफी? अगं ए मम्मा, सायली कुठे? प्रतापराव म्हणतात, आम्हाला काय माहिती सायली कुठे? अर्जुन म्हणतो, अरे असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला कसं काय माहिती नाही सायली कुठे? ए मम्मा सांग ना सायली कुठे? आता या कल्पनाताई म्हणतात, बाबा मला नाही माहिती, असेल इथे कुठे, शोध तुझं तू. अर्जुन म्हणतो, अरे तुम्हाला माहित नाही म्हणजे? आता अर्जुनला आलं टेन्शन. आता तो इकडे तिकडे पाहायला लागतो, कुठे गेली सायली, कुठे गेली. आणि प्रेक्षकांनो, एपिसोड इथे संपलाय. आता पुढच्या भागामध्ये अर्जुन सायलीला बघून फ्लॅट होणार आहे. उद्याचा भाग मिस करू नका. उद्याचा भाग छान असणार आहे. आणि आजचा भाग सुद्धा छान होता बरं का, खरंच छान होता. बरेच इंटरेस्टिंग पॉईंट त्यांनी दाखवलाय. पण पुढचा जो प्रोमो दाखवलाय ना त्यांनी, तो डायरेक्ट प्रियाच्या येण्याचा दाखवलाय. यांच्या घरी दसऱ्याबद्दल डिस्कशन सुरू असतं. तेव्हा प्रिया येऊन म्हणते की मी आली आहे ना दसऱ्यासाठी. तर हिचे आगमन झाल्या झाल्या डायरेक्ट हिला हकलण्यात आलंय प्रेक्षकांनो. सायली हिला खाडकन थोबाडीत आणते आणि म्हणते, खबरदार माझ्या घरात आलीस तर, निर्लज्जासारखी आलीस एवढं सगळं झाल्यावर, मी तुला परवानगीच देत नाही या घरात राहायला. असं म्हणून सायलीने हिला गेटच्या बाहेर हकललंय हिच्या सामानासहित. आणि अश्विनला तर सडेतोड उत्तर दिलंय. आता सायलीने मस्त दाखवलाय हा प्रोमो. पण आता प्रिया घरात घुसायसाठी पुढे काय करते त्याचं असं प्रेक्षकांनो, की आधी प्रिया महिपतची खबरी होती. आता तिने महिपतची डायरेक्ट खुल्ला धमकी घेतली आहे. त्यामुळे आता महिपतला हिचा उपयोग नाहीये. त्यामुळे आता प्रियाचा मोटिव्ह सुभेदारांच्या घरात घुसण्याचा काय असेल हे बघूयात. आता एवढी मोठी इस्टेट आणि प्रॉपर्टी ती सहजासहजी तर हातातून सुटू देणार नाहीये अर्थातच. त्यामुळे प्रिया आता कुठल्याही थराला जाऊ शकते. पण नेमकं आता पुढे काय काय होतंय या बाबतीत खरं तर सस्पेन्स आता वाटायला लागलाय मला. मालिकेची कहाणी कशी पुढे सरकतीये ते बघूयात. आजचा एपिसोड सॉलिड होता आणि खरंच छान होता. तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. रविवारचा दिवस आहे, मस्त एन्जॉय करा. आणि माझ्या या रिव्ह्यूला खास करून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या इंटरेस्टिंग अशा एपिसोडमध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.